बीडमध्ये एका मशिदीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे। वैयक्तिक भांडणातून अज्ञात माथेफिरूकडून मशिदीमध्ये स्फोट केल्याची माहिती आहे। या स्फोटामध्ये प्रार्थनास्थळाची जरा फरशी फुटली आहे, मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। बीडच्या अर्धा मासला गावामध्ये मध्यरात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। विहिरीमध्ये खोदकाम करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जिलेटिनच्या कांड्या या स्फोटासाठी वापर केला आणि या प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आली आहे। 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे। FIR दाखल झालेली आहे। केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेलं आहे। त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल, जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो। तो त्यामुळे ॲज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा। पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार। दरम्यान या ब्लास्ट प्रकरणी आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। SP याची सगळी माहिती तुम्हाला देते। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। SP याची सगळी माहिती तुम्हाला देते। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। SP याची सगळी माहिती तुम्हाला देते। त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। SP याची सगळी माहिती तुम्हाला देते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।